मुंडेंचा वारसा चालवणाऱ्या पंकजा मुंडे पालवे यांनी आज या सभेत भावपूर्ण भाषण केलं। त्यांच्या भाषणांनी आज अनेकांना हेलावून टाकलं। पाहूया पंकजा काय म्हणाल्या। एवढा भावना असलेला, एवढा इतिहास घडवलेला नेता माझा पिता आहे, हे माझं भाग्य आहे आणि तो यात नाही हे माझं दुर्भाग्य जरी असलं तरी दुर्भाग्याचं रूपांतर भाग्यात करणं यालाच मुंडे म्हणतात। मुंडे काही राजघराण्यात जन्मले नाही, मुंडे काही राजकारणाच्या घराण्यात जन्मले नाही। मुंडे एका सामान्य ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यातल्या एका सामान्य गरीब अशिक्षित शेतकऱ्याच्या घरात जन्मले आणि तिथून त्यांनी लढा दिला आणि तो लढा त्यांनी इथपर्यंत नेला। ह्याच्या मागे मेहनत आणि स्वाभिमान त्यांच्या पाठीशी होता। त्यांनी एक गोष्ट मला शिकवली आहे, राजकारणामध्ये कोणीही अस्पृश्य नसतो, कोणी अस्पृश्य नसतो। 100% वाईट गुण असणाऱ्या माणसात सुद्धा एक असा गुण निघतो ज्याचा समाजाला फायदा होत असतो, ज्याचा उपयोग समाजाला होत असतो। अशी माणसं शोधण्याचं काम मी करणार आहे, असं संघर्ष पेलण्याचं काम मी करणार आहे। मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज महाराष्ट्राच्या दीन दुबळ्या दलित पीडित वंचित लोकांसाठी काम करणार आहे। या महाराष्ट्रामध्ये राज्य बळीचं यावं हे माझ्या बाबांचं स्वप्न होतं। माझ्या बाबांचं स्वप्न कोणत्या जाती पाती धर्माच्या विषयाचं नव्हतं। जो राबणारा हात आहे तो शेतकऱ्याचा हात आहे, ऊसतोड कामगाराचा हात आहे, शेतमजुराचा हात आहे। त्या शेतमजुराच्या हाताला चांगले दिवस दिसावे, पुढे येणारी पिढी घडवावी हे त्यांचं स्वप्न होतं। 4.5 वर्षाच्या सत्तेत जर ते एवढे मोठे ताकदवर नेता बनले तर अजून 4 वर्षाच्या सत्तेमध्ये त्यांनी या देशाच्या सामान्य पीडित जनतेला काय दिलं असतं ही कल्पना आपण करूच शकत नाही। कदाचित ते एवढे मोठे झाले असते की कदाचित त्याला वर असणाऱ्या परमात्म्याला सुद्धा कुठेतरी हेवा वाटावा, परमात्म्याला हेवा वाटावा असे मनुष्य परमात्मा या पृथ्वीवर ठेवत नाही। माझे बाबा गेले, ते हयात नाही, ते हयात नसले तरी त्यांचे आता शरीरापुरते ते लिमिटेड राहिले नाही। त्यांची चेतना या आसमंतात आहे, या विश्वात आहे, माझ्यामध्ये आहे। त्यांचे विचार, त्यांचे संस्कार हे माझ्या एकटीमध्ये नाही, या मंचावरल्या बसलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।